छत्रपती संभाजीनगर ही पर्यटनाची राजधानी. सध्या नाताळाच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि त्यामुळे ही पर्यटनाची राजधानी पर्यटकांना फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर घृष्णेश्वराच्या मंदिरात घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, इथं दर्शन घेतलं जातं. त्यानंतर वेरूळ, अजिंठ्याच्या लेण्या, दौलताबादचा किल्ला आणि हा बीबीचा मकबरा. इथे पण आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वच ठिकाणी वेरूळ असेल, त्याचबरोबर अजिंठा असेल, या ठिकाणी अशा पद्धतीच्या गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर इतर ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणावरती पर्यटक इथे येतात आणि नाताळाच्या सुट्ट्याचा आनंद घेऊन हा बीबीचा मकबरा आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. खरं तर हा ताजची प्रतिकृती म्हणून हिला ओळखलं जातं आणि त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आपण कुठून आलेला आहात? आम्ही मुंबईवरनं आलोय, भांडूप मुंबई. बरं, कसं एन्जॉय करतायत? छान, एकदम मस्त. काय काय पाहिलं संभाजीनगर? आम्ही संभाजीनगर एलोरा केव्स बघितलंय आणि आता हे नंतर पानचक्की वगैरे बघायला जाणार आहेत. बरं, हां, सिद्धार्थ गार्डन वगैरे बघणार आहोत. नंतर अजिंठा बघणार आहोत. वेरूळ ऑलरेडी बघून झालेला आहे आणि पर्यटनासाठी अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आणि त्यामुळे नाताळची सुट्टी आम्ही इथे एन्जॉय करतोय. मकबरा पाहिल्यावर काय आठवतं? ताजमहल आठवतो, मिनी ताजमहल. जे ताजमहल बघू नाही शकत ते इथे येऊन बघून जायचं. नाही, प्रेमाचं प्रतीक आठवते. प्रेमाचं प्रतीक आईचं प्रेम काय असते ते इथे दिसायला मिळते. आपण पाहतोय आईच्या प्रेमासाठी उभारलेला हा बीबीचा मकबरा. निश्चितच आपण पाहतोय की अत्यंत सुंदर आणि छान असा हा मकबरा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. केवळ मकबराच नाही तर वेरूळ, अजिंठा, घृष्णेश्वर, दौलताबादचा किल्ला, हे सगळं आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याचे आणि आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.